काँग्रेसच्या गोटातून। आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यामधली जवळीक वाढत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याविषयीचा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये निर्माण झालाय। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची एक बैठक आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पार पडली। मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढायची की एकत्र या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली। त्याविषयी प्रश्न विचारला असता मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार का याचा निर्णय 7 जुलैला होईल असं चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं। या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू असं त्यांनी सांगितलं। काँग्रेसच्या राजकीय घडामोडींविषयी समितीची एक बैठक मुंबईत होणार असून त्या बैठकीसाठी चेन्नीथला पुन्हा मुंबईत येणार आहेत। राज ठाकरे से क्या जो बयान है, उनका स्टैंड है, वो हम बिल्कुल सहमत नहीं है। नॉर्थर्न इंडिया और साउथर्न इंडिया कुछ भी नहीं है, भारत एक है। और उत्तर भारतीयों को कांग्रेस पार्टी ने बहुत सारा मजबूत किया है, अवसर दिया है। कांग्रेस हमारे विचारधारा के लेके चलेगा। अगर राज ठाकरे उनके साथ आते तो देखेंगे। अभी तो तय नहीं है ना, जाएगा या नहीं जाएगा। मुंबई कॉरपोरेशन के चुनाव के लिए क्या स्टैंड लेगा, उसके बारे में 7 तारीख पॉलिटिकल अफेयर्स कमेटी का मीटिंग मुंबई में बुलाया है। कार्यकर्ता चाहते हैं कि हर जगह पे अपने अपने कैंडिडेट्स को लगाने का, क्योंकि ये तो पार्टी वर्कर का चुनाव है, स्थानीय लेवल पे है। लेकिन स्थानीय लेवल पे पीसीसी के अध्यक्ष बात करके ही करना पड़ेगा। मंडळी, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वयासाठीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या यादीतून वगळलेल्या नेत्यांना दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आलंय। भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे आणि नसीम खान यांचा दुसऱ्या यादीत समावेश करण्यात आलाय। काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली 34 जणांची समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्यात भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे, नसीम खान यांचा समावेश नव्हता। वर्षा गायकवाड यांच्या कामाविषयी मुंबई काँग्रेसच्या याच 3 नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। आणि आता बातमी भाजपमधून। डोंबिवलीमधून सलग 4 वेळा विधानसभेवर निवडून आलेले आमदार आणि